आजची परिस्थिती पाहता महाराष्ट्रासाठी आयसीयू मध्ये राज्यात विकास नव्हे तर ही सूज। मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंचा हल्लाबोल, तर महाराष्ट्र नव्हे त्यांचा पक्ष आयसीयू मध्ये। भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते, सत्तेत असणाऱ्यांनाही एक्सपायरी डेट। काँग्रेससारखीच यांचीही परिस्थिती होणार, काँग्रेसचा दाखला देत राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। भिवंडी महापालिकेत भाजपला मोठा धक्का, काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटचे नारायण चौधरी महापौरपदी, तर काँग्रेसचे तारिक मोमीन उपमहापौरपदी। भाजपची 6 मतं फुटली। भिवंडीत बंडखोरी रोखण्यासाठी टोकाचा प्रयत्न केला, शब्द दिल्यानंतर सुद्धा बंडखोरी झाली। पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करणार, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। राज्यसभेसाठी शरद पवार इच्छुक, त्यांच्या आणि पक्षाच्या भूमिकेवर निर्णय होणार। संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर जाऊ नयेत यासाठी राऊत प्रयत्नशील। नवनाथ बन यांचा निशाणा। राज्यसभा निवडणुकीच्या 7 पैकी 6 जागा महायुतीच्या येतील, 1 जागा विरोधकांना, ती जागा कोणी घ्यायची याबाबत ते ठरवतील। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यसभा किंवा विधान परिषदेची 1 जागा काँग्रेसला मिळावी, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी। काँग्रेस दुसऱ्या नंबरचा पक्ष असल्याचं देखील वक्तव्य। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबतची भेट राजकीय विषयांवर नव्हती, प्रत्येक शहरांचे प्रश्न वाढतायत, सूचना द्यायच्या असतील तर भेट घ्यायला नको का, राज ठाकरेंचा सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेमधून स्वीकृत नगरसेवकांसाठी 3 नावांवर शिक्कामोर्तब, साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांचं नाव फायनल। उद्धव ठाकरेंनी मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळलं। होत्या मनाच्या प्रवृत्तीकडनं स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये, व्हॉट्सअप स्टेटस ठेवत संदीप देशपांडेंची ठाकरे सेनेवर टीका, तर एकमत झालं की नाही हे देशपांडेंना माहिती आहे का, माहीत नसताना प्रतिक्रिया देणं म्हणजे उतावळेपणा, किशोरी पेडणेकरांची टीका। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला वेग, 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येणार। फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाउनलोड, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याची माहिती। मंत्रालय लाच प्रकरणामध्ये मंत्री झिरवाळ यांचा लिपिक राजू ढेरिंगेला जामीन, एसीबीच्या विशेष कोर्टाकडनं राजू ढेरिंगेला जामीन मंजूर। मंत्रालयानंतर बीडमध्ये एसीबीची धाड, परळीमधील तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात, सायलन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप। सोलापूर महापालिकेत स्वीकृत सदस्य निवडीवरून गोंधळ, भाजपकडनं 9 पैकी 8 नावं घेतल्यामुळे विरोधकांकडनं आक्षेप, नगरसेवक महापौरांच्या व्यासपीठावर धावून गेले। बारामती सत्र न्यायालयामध्ये भिगवड अपहरण प्रकरणातील मुलीचा जबाब नोंदवला, आईकडे जाण्यास मुलीचा नकार, मुलीवर दबाव असल्याचा नातेवाईकांचा आरोप। गोकुळचं दूध पुन्हा 2 रुपयांनी महाग, संचालक मंडळाच्या बैठकीत दरवाढीवर शिक्कामोर्तब, ग्राहकांना आता 70 रुपये लिटर दराने दूध मिळणार। 150 कोटींच्या बिटकॉईन गैरव्यवहार प्रकरणात शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना जामीन मंजूर, मुंबईतील विशेष न्यायालयाचा निर्णय।